हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक जिल्हा युवा सेनेच्या वतीने मखमलाबाद येथील मैदानावर 21 मे ते 24 मे दरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला असून युवा सेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रमुख उपस्थिती लावली आहे। स्पर्धेतील अंतिम सामन्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी नाशिक युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। स्पर्धेदरम्यान क्रिकेट प्रेमी आणि शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली। या क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात आली आहे। प्रथम क्रमांकाच्या संघाला 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1,00,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये तर चतुर्थ क्रमांकाच्या संघाला 31,000 रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी शिवसेना सचिव सुरज चव्हाण, जिल्हा संपर्क उपनेते रवींद्र मिर्लेकर, खासदार राजाभाऊ वाजे, उपनेते दत्ता गायकवाड, संपर्क प्रमुख जयंत देंडे, जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, नगरसेवक प्रथमेश गीते, केशव पोरजे, भारती ताजनपुरे, निवृत्ती जाधव, स्वाती पाटील उपस्थित होते। आपण पाहताय खरोखर चांगली एक स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक विकेटसाठी एक झाड लावणार आहेत। आत्ताच्या स्थितीला जवळपास 141 झाडं लावण्याचं नियोजन आहे आणि मला वाटतं अजून पण असेच कार्यक्रम पुढे होतील। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।